एक महत्त्वाची बातमी, मराठवाड्यातील 8,486 पैकी 6,150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आली आहे आणि उर्वरित 2,336 गावांची पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा अधिक आहे। या अंतिम पैसेवारीमुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ अधोरेखित झालाय। मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पाहायला मिळाली होती, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। दरम्यान मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे। परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील 6,150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आलेली आहे। त्यामुळे मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढलेलं होतं। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता। एकीकडे मराठवाड्यात प्रचंड दुष्काळाची स्थिती असताना गेल्या वर्षी मात्र पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। पिकं आणि जमिनी खरडून निघाल्या होत्या। त्यामुळे आता मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामधील अंतिम पैसेवारी आता जाहीर करण्यात आलेली आहे। त्यात 8,486 पैकी 6,150 गावांची अंतिम पैसेवारी जी आहे तर ती 50 पैसेपेक्षा कमी आहे। आता अंतिम जी पैसेवारी म्हणजे आणि 50 पेक्षा कमी म्हणजे काय, तर जिथे ज्या गावांमध्ये 50 पैसेपेक्षा अंतिम कमीवारी ही पैसेवारी असते त्या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचं समजलं जातं। प्रशासनाकडून प्रत्येक जिल्ह्यांचं गावानिहाय पुढील नियोजन करण्यासाठी ही सगळी जी आहे तर तो सर्वे केला जातो आणि त्यानंतर ही अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते। त्यात मराठवाड्यातील 6,150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी आली आहे। त्यामुळे या गावांना आता दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानंतर जो फायदे सरकारकडून मिळतात ते मिळण्याची शक्यता आहे। आणि ह्या सगळी पैसेवारी कमी येण्याचं कारण म्हणजे मराठवाड्यात अतिवृष्टी जी झाली होती जून महिन्यात आणि त्यानंतर अनेक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं पूर परिस्थिती पाहायला मिळाली। शेती जी आहे तर ती पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यांच्या परिस्थितीनंतर आता अंतिम जी पैसेवारी आली आहे त्यात परभणी असेल, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमधील 6,150 अशी गावं आहेत ज्यांची अंतिम पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी आली आहे। त्यामुळे आता या गावांना जे आहे तर विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ होऊ शकते किंवा शेतकऱ्यांना शेतसारा जो आहे तर तो माफ केला जाऊ शकतो। मात्र आता हे निर्णय सरकारला घ्यावे लागणार आहे आणि या सगळ्या अंतिम पैसेवारी जी आलेली आहे त्यानंतर आता सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।